मेरा नाम उषा देवी गायकवाड़ है। मेरा जो ये कार्यक्रम करने का खास उद्देश्य था, मैंने डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर जयंती का जो कार्यक्रम है, जो संघर्ष करके सब लोगों को जो उन्होंने पढ़ने का बताया है, सब लोग संगठित होने के लिए बताया है और सब समानता का उन्होंने आदेश दे दिया है। तो यहाँ पे मेरे नगर में, दुबे नगर में सब लोगों को संगठित करने के लिए मैं ये कार्यक्रम का आयोजन किया है। सबको इसका मार्गदर्शन भी होना चाहिए, जैसे कि पढ़ो लिखकर आगे बढ़ो, और ये संस्कार सब घर घर में अपने माँ बाप ने देना चाहिए, क्योंकि बच्चों को अभी भी किसी बात पर मालूम नहीं है। क्योंकि पुराने जमाने में जो अन्याय हो रहा था हम लोगों पर, वो अन्याय से डॉक्टर बाबा साहब ने सब लोगों को मुक्त किया और उन्होंने खास करके दलित लोगों आज के लिए इन्होंने कार्य किया है। तो समाजवासियों को मेरा इतना ही कहना है कि सब लोगों ने उन्होंने जो बताया है उस मार्ग पर चलिए, शिक्षित हो जाइए, और जो आने वाली जो युवा पीढ़ी है उन लोगों को भी उन्होंने जो बताया है उनका मार्गदर्शन करिए और बताइए, क्योंकि जो इन्होंने जो कार्य किया था वो पहले तो पूरा इतिहास ही लुप्त हो गया है। अभी सब लोगों को बता रहे हैं, संविधान में सब लोगों को संतान का उन्होंने बताया है, सभी लोगों का कार्य भी उन्होंने अच्छी तरह ढंग से किया है, पर लोग कुछ मानते हैं कुछ नहीं मानते। इसी पर ही हमारी जो बेहतर चल रही है, यानी कि मेरी वो आरक्षण के लिए बोलो कुछ उनको चाहिए, उसके लिए वो नाम आगे करते हैं, पर बाबा साहब के नाम का वो बिल्कुल आदर नहीं करते। मैं यही करना चाहती थी, इसीलिए मैंने ये प्रोग्राम आयोजित किया। मेरा जो प्रोग्राम मैंने किया है एक के बल पर तो होता ही नहीं है, सब मेरे जो संयोजक है उन्होंने मुझे अच्छी तरह से मार्गदर्शन भी किया है, मार्गदर्ता भी है मेरे यहाँ और कार्यकर्ता भी है, उन्हीं के एकजुटी से मेरा ये कार्यक्रम अच्छी तरह से पार पड़ा है। इसलिए मैं उन सब लोगों का बहुत बहुत धन्यवाद मानती हूँ। क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले, त्याचप्रमाणे विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करते। आदरणीय मंचावर उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक आम्हा सर्वांचे मार्गदर्शक सन्माननीय श्री अजय भोंगरे दादा, पित्यातुल्य सन्माननीय श्री विधी सोनटक्के काका, आमच्या गावी सन्माननीय सविताताई मतुवाणी, वाघ दादा, बिडकर दादा आणि आदरणीय सर्व मंचावरील ज्येष्ठ आणि श्रेष्ठ मंडळी आणि उपस्थित इथे माझे सर्व बंधू आणि भगिनींना सर्वप्रथम सर्वांना नमस्कार आणि जय भीम। आजचा दिवस हा फक्त कॅलेंडरवर असणारी 14 तारीख नाही, तर सगळ्यांचे विश्व बदलून टाकणारा किंवा आपल्या समाजाला न्याय देणारा हा आजचा एक वेगळा दिवस म्हणून गणण्यात येणारा दिवस आहे। कारण आजच्या दिवशी विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म झालेला होता। मैत्रिणींनो, मला संविधानाविषयी काय सांगावं हे कळत नाही, कारण ज्याला संविधान कळलं त्याला बाकी काहीही वाचण्याची गरज नाही आहे। आणि त्यामुळे जगामध्ये अशी कोणतीही गोष्ट नाही की जी घडण्याकरिता किंवा सर्व जातींना सोबत घेऊन जाण्याकरिता ज्यांनी अथक प्रयत्न केले असे बाबासाहेब यांची जयंती ही कोणत्याही एका समाजाकरिता नव्हे, तर सर्व समाजाकरिता एक मोठं धाडस करून करण्याची सगळ्यांनी करायला हवी असं मला वाटतं। मला ज्या गायकवाड ताईंनी इथे बोलवलं त्यांची सुरुवातीला मी आभार मानते। आणि आपले संचालन कोण करते त्यांचं नाव निमित्त मी प्रकाश भाऊ, तुम्ही म्हटले निवडणुकीच्या काळामध्ये पण असं आवश्यक नसताना आपल्या मतदारसंघातच आपण गेलो, हे आवश्यक नाहीये। जिथे आपल्याला प्रेमाने बोलवलं जातं ते सगळं जगच आपले बाबासाहेबांनी हे शिकवलंय ना आपल्याला। असं आवश्यक नाही की हे ग्रामीण मध्ये आहे, काही नागपूरमध्ये येतं, काही कुठे येतं। गायकवाड ताई 2 वेळेस घरी आल्या आणि त्यांनी मला एवढं प्रेमाने आमंत्रण दिलं, त्यांच्या प्रेमापोटी मी इथे निव्वळ प्रेमापोटी आली आहे सगळे कार्यक्रम सोडून, कारण मला महत्वाचं गायकवाड ताईंचं प्रेम खूप आवडलं। आणि खूप मोठ्या मोठ्या सभा असतात, मी सगळ्यांना एवढंच सांगेल गायकवाड ताई तुम्ही काळजी नका करू, इथे जेवढे लोक आहेत ना खूप आहेत आपल्याला, नेहमी क्वांटिटीपेक्षा क्वालिटी महत्वाची, तुम्ही काळजी नका करू, इथे एवढेच लोक आहे, सविताताई आल्या आणि एवढे मान्यवर आले आहेत आणि मला वाटलंही नव्हतं एवढं मंच समृद्ध असेल। क्वालिटीपेक्षा क्वालिटी खूप महत्वाची आहे, क्वांटिटी खूप हजारो लोक आहेत आणि क्वालिटी नाही आहेत। मला असं वाटतं इथे सगळेजण बाबासाहेबांचे निस्सीम भक्त, त्यांना मानणारे तेवढेच लोक येणार आहेत ना, दुसऱ्याकडनं अपेक्षा करूही नका। पण मला असं वाटतं आकाशचं प्रबोधन खूप सुंदर आहे, प्रीतीताईकडनं मी ऐकलं, त्याचं सुरू झाल्यावर सगळेजण येतीलच।
बरं, सगळ्यात महत्वाचं, मी स्वतः बाबासाहेबांना खूप मानते आणि हे दाखवण्यासाठी नाही की मी एका नेत्याची बायको आहे म्हणून, याच्यासाठी सांगेल मी, फक्त मोजक्या शब्दात सांगेल, मी काही साहित्यिक नाहीये, तुमच्या सगळ्यांसारखी मी सामान्य बोलणारी एक सामान्य गृहिणी आहे. तर एवढंच सांगेल, अखंड स्त्री जातीवर भारतातल्या बाबासाहेबांचे खूप उपकार आहेत आणि त्यामुळेच मी त्यांना मानते. आणि सगळ्यात महत्वाचं, आता निवडणूक आहे म्हणून निवडणुकीच्या संदर्भातच सांगेल की परदेशामध्ये सुद्धा आपल्या मतदानाच्या हक्कासाठी तिथल्या स्त्रियांना लढा द्यावा लागला, संप करावा लागला. हे जवळपास सगळ्यांना माहिती, मी फक्त आठवण करून देते. पण आपल्याला आपल्या मतदानाच्या हक्कासाठी भांडावं लागलेलं नाही. बाबासाहेबांनी स्त्री पुरुष समान हक्क दिलेला आहे. श्रेष्ठ नागरिक, आदरणीय सन्माननीय बंधू भगिनी, या अगोदरच्या वक्त्यांनी आपल्याला सामाजिक उद्देशपर आणि काव्य सुद्धा या ठिकाणी सांगितलेलं आहे. बाबासाहेबांचं कार्य हे मी काय शब्दात सांगणार. बाबासाहेबांचं कार्य जे सांगायला जर कोणी सुरुवात केली, ही सभाच नाही, असं म्हणतात की आपली 133वी जयंती आहे, त्याच्यापेक्षा डबल तिबल दिवस लागतील. एवढं मोठं कार्य बाबासाहेबांनी या विश्वामध्ये करून ठेवलेलं आहे. ही गोष्ट खरी आहे की काही लोक अशी जन्माला येतात जे आपलं नाव करतात. कर्मावर आपण अनेकदा भर देतो, पण त्याच्याही पलीकडे जाऊन बाबासाहेबांनी या देशामध्ये इतिहास रचला. एवढं उच्च शिक्षित व्यक्तिमत्व, 32 डिग्र्या घेतलेल्या, त्यांच्यावर कोणी जेव्हा डिग्र्या या देशामध्ये या विश्वामध्ये आजपर्यंत कोणाचाच नाहीये. एवढं त्यांनी जर मनामध्ये आणलं असतं तर एखाद्या खूप मोठ्या कंपनीचे मालक असते, खूप मोठा उद्योग त्यांनी सुरू केला असता, त्यांनी मनामध्ये आणलं असतं, खूप मोठे राजकारणी ते देशामध्ये आले असते. पण त्यांनी पाहिलं की कुठेतरी माझ्या ज्ञानाचा, माझ्या अनुभवाचा कुठेतरी हा प्रचार प्रसार झाला पाहिजे, माझं ज्ञान कुठेतरी कामी आलं पाहिजे. या माध्यमातून त्यांनी जी चळवळ उभी केली, ती चळवळ ही काही सोपी चळवळ नव्हती.